नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हेजमध्ये काही वेगळी भाजी बनवायची असेल तर आपण पनीर किंवा काजू करी बनवतो. पण तेच पनीर किंवा काजू करी बनवण्यापेक्षा आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे स्वीट कॉर्न मसाला. बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायलाही अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवरती मी ते कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत काही खडे मसाले. 4 वेलची घेतलेले आहेत, 4 लवंगा, 1 चक्री फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा. त्याचसोबत अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत. जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरलेला लसूण. मी ते 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्याचसोबत 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि कांदा आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा इथे आपला छान असा परतलेला गेला आहे. याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटोही आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. यासाठी इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे टोमॅटोसाठी आपल्याला. म्हणजे टोमॅटोला छान असं पाणी सुटलं जातं आणि लवकर टोमॅटो छान असा मऊ होतो. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान असा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली टोमॅटो लागला जाणार नाही. इथे आपला टोमॅटो छान असा मऊ शिजला गेला आहे. चमच्याने आपल्याला थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालून घेऊयात. इथे मी 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. त्यासोबत पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही कमी जास्ती करू शकता. आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर खडे मसाले वापरणार नसाल तर तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता 1 चमचा. आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण काजूची पेस्ट. इथे मी 10 ते 15 काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याची ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पेस्ट मी इथे घातलेली आहे. आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी देखील मी इथे घातलेलं आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान असं हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे आपण काजूची पेस्ट वापरल्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते, त्यामुळे आपण इथे काजूची पेस्ट वापरलेली आहे. इथे छान असं या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मस्त असा आपला हा भाजला गेलेला आहे मसाला. याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत गरम पाणी. इथे आपल्याला 1 ते 1.5 वाटी फक्त गरम पाणी वापरायचं आहे. जास्ती पाणी घालायचं नाही कारण की ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसरच असते. पाणी घातल्यानंतर लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही ते पाण्याचं प्रमाणही वाढवू शकता. मी ते अजून थोडं पाणी घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. इथे छान अशी ही उकळी आलेली आहे. याच्यामध्ये घालूयात आता आपण 1 वाटी स्वीट कॉर्न. हे मी आधीच वाफवून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला जास्त वेळ लागणार नाही. लगेचच आपली आता ग्रेव्ही तयार होईल. फक्त 1 ते 2 मिनटं फक्त आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान अशी याला उकळी काढून घेऊयात. याच्यामध्ये घालणार आहे मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1 ते 2 मिनटं छान असं हे शिजवून घेऊयात. आणि इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. वरून थोडंसं मी ओलं खोबरं टाकत आहे. खिसून घेतलेलं आहे ही खोबरं मी. तुमच्याकडे जर असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल. आणि मस्त अशी आपली ही स्वीट कॉर्नची भाजी तयार झालेली आहे. एकदा घरी नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. गॅस बंद करूयात आणि आपण ही भाजी उतरवून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि दरवेळी आपण पनीर काजू करी तर बनवतोच, पण एकदा ही अशी स्वीट कॉर्नची भाजी नक्की ट्राय करा. खूपच मस्त आणि टेस्टी लागते. ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा नानसोबत खाऊ शकता. नुसती भाताबरोबरही छान लागते, अगदी मस्त होते. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.